आज्ञा मला निघालो. आज्ञा मला. सो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो आईकडच्या पालखीला, नेरळ गावाची मानाची पालखी. सो माझे मित्रमंडळी सोबतच आहेत, खूप खुश दिसतोय. सो राडा करत जाऊया, तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि सर्व एन्जॉयमेंट भेटेल. चला. ट्रॉफिक झालेली आहे कारण की पब्लिक तर आपली फुल आहे, बघू शकता. इकडून पालखी निघेल, जाऊया आपण पुढे. बघू शकता इकडे बॅग ठेवायला टेम्पो आहे आणि आपली पब्लिक टी शर्ट आज चमकते कारण की इथं निघेल आता पालखीच थोड्या वेळात. बघू शकता बाई नेरळ गावाची मानाची पालखी. सर फोटो काढतायत, बघू शकता. आपण मग फोटो काढू. डान्स चालू आणि इकडे बघ आलेला आहे बेकार ना. बायलावरती मस्त छायाचित्र काढलेलं आहे, पेंटिंग केलेली आहे आणि सुंदर असं बैल रंगवलेलं पण आहेत. आपली पब्लिक डान्सचा आनंद घेते. तर आरती वगैरे झाल्यानंतर तिथे पालखी थांबवण्यात येईल आणि डान्स होईल इकडे. आता कुंभमेळा पण लागणार आहे, त्यामुळे थीम पण तशीच बनवले. मित्रांनो आता चाललेलो आम्ही पायी पायी निघालेले पालखी. तर आपली मंडळी आपल्या मागाचे जे सगळे भेटत आडो भाईच कारण की आपलीच आपल्या गावात माहिती आहे ना मला, प्रत्येक ब्लॉक मध्ये असतात. तर जाऊया आपण. असं वाटत नाही काय चालत चाललोय, मजा घेत चालू डान्स वगैरे करीत, त्यामुळे काय वाटत नाही. पुढे डीजे, त्याच्या मागे पोरं सर्व जाम भारी वाटतो. एक साईडला मॅनेजमेंट मग बादशाह. सगळ्यांनी
बघू शकता इकडे पाण्याची व्यवस्था पाचशे अशी मॅनेजमेंट बोलून तुम्हाला पब्लिक आपली पाणी घ्यायचं पाणी फुल गचडी झाली ताण लागली सगळे नाचून 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 बघितलं ना कसा डान्स असतो तर अजूनपर्यंत तरी काही नाही आणि सगळी मॅनेजमेंट बघा बॅग वगैरे पाणी वगैरे एकदम फसला आता नाश्ता होईल पुढे गेल्यावर डिक्सलला लावा ताकद हा नेरळ गावाची शान पालखी चालवले तर मस्त थीम वगैरे महाकुंभ मेला आहे त्यामुळे एकदम मस्त असा थीम बनवलेली आहे आणि मस्त डान्स वगैरे चाललेले आहेत पब्लिक तर जाऊ आपण पण सध्या तरी पालखीला खूप गर्दी आहे म्हणजे पालखी घ्यायला का आम्हाला आता कधी नंबर लागेल सांगू शकत नाही तरी पण आम्ही प्रयत्न करू चला फोटोशूट चालू आहे आणि सगळी दर्शनसाठी आलेले होऊ शकता तिला टाटा माता येणं पालखी तर पालखी मागे आणि सगळी पब्लिक आपल्या पुढे आलात आणि पालखीच्या बरोबर चाललो ना असं वाटत नाही का खरंच चाललोय पायी असं वाटतच नाही कारण की डीजे वरती गाणं असतं आई एकविरेचं आणि ते पण गुणगुणत राहतं त्यामुळे वाटत नाही का मग डान्स करीत करीत चाललोय आणि इकडची मॅनेजमेंट फुल भाषा आहे ज्या आवडली पहिल्याच वर्ष पुढच्या वर्षी वाढली पाहिजे पब्लिक हे लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी तुमची सपोर्टची गरज आहे आणि हा ब्लॉग व्हायरल करण्यासाठी पण तुमचीच गरज आहे तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हायरल होणार हा ब्लॉग कारण की पुढच्या वर्षी पब्लिक पण वाढणार आहे सो जाऊया आपण डीजेच्या कडेला आणि डान्स करूया नात्याला घेतलाय कायला मोठा जत्रच नाही आणलाय भाषेचा मुखवटा आणि बाईने लावलाय आणि लावलाय फुल ट्रॅफिक म्हणजे जी गाड्या येतात ना त्यांना एक साईड दिसला बघ आई माऊलीचे फक्त ते गाड्या तर मागून त्यांना साईडला करतात तर मस्त चाललंय आई माऊले लक्ष असू दे येतोय सांगतो कम से कम ना 99% लोक आहेत ना बिना चपलीचे आहेत तर मी पण बिना चपलीचाच आहे काय झालं माहिती आहे का त्याची चप्पल खाली राहिली मग ती गेली समजाची तर माझी चप्पल आहे मी टेम्पोत टाकले आणि चाललोय पुढे तरी आपली पब्लिक मागे आहे आणि मागे चाललोय आता मजा घेत पब्लिक वेगळाच काय तिथं ते फटाके वाजवण्यासाठी काहीतरी तिथंच घुसतात सगळी इथं म्हणजे त्याच्यामध्ये आवाज येतो म्हणजे माकडाच्या पक्षात पक्षी वगैरे चला माझे नाश्त्याची सोय केलेली आहे डिक्सलला तर आपली पब्लिक नाश्ता घेते
पुरी आणि भाजी. तर बघा ना किती जोश, सगळ्यांच्यात जोश दिसतोय. खाल्ल्यानंतर अजून खूप जोश येईल. बघू शकता सर्व बसलेले, खूपच मोठं असं आयोजन केलेलं आहे. तर आपण पण लाईनीत राहू आणि खायला घेऊ पहिले. तर मित्रांनो मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे, नाश्ता वगैरे झाला आणि पालखी मग आलेली आहे मागून. सो आता निघू आपण परत दन करत. डीजे तर वाजतोय, इकडे डीजे वाजतोय आणि इकडे पालखी आलेली आहे. सो आपण जाऊया पुढे डीजे बरोबर. तेव्हाच समजत नाही असं. डिक्सलच्या पुढे पालखी थांबलेली आहे दर्शनासाठी. भक्त आलेले आहेत, बघू शकता. डीजे तर चालूच आहे, हिंड आहे. इथं गर्दी कशासाठी माहिती आहे का? लिंबू सरबत आहे, सगळ्यांना भेटेल तरी गायांची या. तर मित्रांनो आम्ही आता गर्दीला पोहोचू थोड्या वेळात. आणि बघा लाईन बघा कसं बघते. पुढच्या वर्षी ना वाढलं पाहिजे, याच्या वर्षी जास्त आलं पाहिजे, 1 नंबरला गेले पाहिजे आपल्या नेरळ गावची पालखी. काय बोलतो? हा चला डीजेचा आनंद घेऊया. प्रवाह जास्त आहे, पाणी पित राहा आणि डिमांड मध्ये जाऊ नका. अरे डिमांड मध्ये जाते. तर मित्रांनो एक सांगतो मला अनुभव आहे ना फक्त इथंच दरवर्षी नेरळ गावाच्या मानाच्या पालखीलाच अनुभवायला भेटेल. आणखी एवढी मजा येते ना आणि सोय पण एकदम बादशाह आहे. तर आपली पब्लिक खूप खुश आहे आणि राडा पण करते. पुढे डीजे, मागे पालखी, मध्ये आपण आहेत. सध्या तरी चालतंय, वाटत नाही काय उन्हात जायला, कारण की टोपी पण दिलेली आहे. सगळं कसं चमकतंय बघा, सगळं व्यवस्थित आहे. बघलं आलं पांढरं बघलं. खाऊन पिऊन मजा आहे. हा खाऊन पिऊन मजा आहे. त्याला म्हणजे त्या नाही रे पाणी. चला मित्रांनो इथं बघू शकता मस्त रांगोळी काढलेली आहे आणि इथं प्यायची सोय झालेली आहे. तर मित्रांनो आता ना गोगल लुटी सर्व. आणि इकडे ऊन आलाय त्यात गोगल लावायला पाहिजे ना. तर सगळी गोगल घेतील आता. हा बनवून घेतलाय. 50ला 3 ना. हे मिक्स करून घेऊ आपण. तर चॉईस करूया एखादा आणि घेऊया. मित्रांनो थंडा जेवण सोय झालेली आहे रस्त्यात. तर थंडा पिऊन घेऊया. चला रस्त्याला लागू आपण. आणखी त्यांनी आहे का. तर मित्रांनो ऊन तर खूप आहे पण मजा तर खूपच येते. कारण की आई माऊलीचं नाव घेतलं ना तर सर्व पाय दुखतात ना बंद होतात आणि गाणं पण तेच असतं. तर आता लास्ट स्टॉप आहे म्हणजे जेवण्यासाठी. तर कुठे पलसदरीतनं आता किती 3 किलोमीटर राहिले. 3 किलोमीटर राहिलेली आहे. तरी पण सध्या तर किती 1 तास जाईल असती. तर डीजे मागे आम्ही पुढे आहेत आणि पालखी डीजेच्या साईडला आहे. सो पालखीला खांदा वगैरे लावला, खूप मजा येते. तुम्ही पुढच्या वर्षी नक्की या कारण की आपला प्रतिसाद वाढला पाहिजे आणि पालखी 1 नंबरला गेली पाहिजे. आई एकविरीची नेरळ गावाची मानाची पालखी. सो जाऊया आपण पहिले पलसदरीला चालत. चला भेटूया पुढे. आम्ही पोचलेलो आहे मठावरती पलसदरीच्या. अक्कलकोटसी स्वामी समर्थ मठ. चप्पल वगैरे आम्हाला पण घ्या जरा. चप्पल वगैरे काढलेली आहे सर्वांनी. बस का. तर जेवणासाठी तर मस्त पंगत वगैरे बसलेली आहे. खरं सांगतो हा एक्सपिरियन्स अनुभवायला तुम्हाला यायलाच लागेल पुढच्या वर्षी. खूप मजा आहे मित्रांनो. मला वाटलं का कंटाळा येईल चालायला पण असे वाटत होतं ना परत यावं. तर बघू शकता आपली सगळी पब्लिक बसलेली आहे. पुढच्या वर्षी परत येऊ आपण. चला जेवण घेऊया. तर मित्रांनो सगळी जेवलेली आहेत. कशी बसलेत बघा. अर्षद
तर सगळी पब्लिक अशी बसलेली आहे, आराम करते. तर सर्व असं धाराडूर पंढरपूर आहेत बघा. तर आपण जाऊया आपल्या इकडे आणि बसूया जेवायला म्हणूया. तर मित्रांनो आता आम्ही इथनं निघूया. तर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि आपली पब्लिक जिकडे बघावं तिकडे आपली पब्लिकनी लोटमर धरलेली आहे, कारण की फुल चालायचे नंतर त्यांना. आपण पहिले जाऊया. आलेली पालखी मला आई माऊलीचा उदो उदो. सो वाजलेले आहेत 6 आणि आता चाललो आपण तर खोपोलीच्या दिशेने. आपली जी वस्तू येईल ती होईल आपली खोपोलीला. सो एवढं काय मला माहीत नाही, तेवढं तुम्ही बघत राहा. मित्रांनो चायची पण सोय झालेली आहे. तर बिस्किट आणि चाय. तर चाय घेऊया आपण. तर हे बोललो ना 1 नंबर सोय सर्व. तर आपण चाय घेऊ आणि चहा पिऊन घेऊ. तर आम्ही आता चाललेलो आहेत आणि तुमच्या घरचे तुम्हाला पाहतात त्यामुळे नाचण्याचा आनंद लुटा, कारण की लाईव्ह मध्ये तुम्ही सर्व दिसताय. याला काय जमलं नव्हतं याला. हे अग्नी कोल्यांचे मनान भरलाय विराईच नाव. अग्नी कोल्यांचे मनान भरलाय विराईच नाव. नेरळ गावाची मानाची पालखी घेऊन चाललाय सारा गाव. तुम्ही टॉर्च चालू करा, मोबाईल काढा. फक्त आईसाठी 1% चार्जिंग संपवा. सर्व एकविरा भक्तांना विनंती आहे. युट्यूबला लाईव्ह दिसणार. मस्त आनंद लुटा नेरळ गावाच्या मानाच्या पालखीचा. मित्रांनो हॉलवरती आलेलो आहे. तर सगळ्यांसाठी उत्तम सोय आहे. फक्त बॅगी कुठे आहेत कोणाकोणाच्या त्या बघून घेऊया. सगळे आता लोटपर झाले, सगळे लुंगलं. तर जाऊ आपण आपले बॅग शोधू. याला बोलतात खरी मजा. आता सगळे इथे आहेत ना, फुल होतील. फुल चार्जिंगला सगळ्यांच्या चार्जिंगला लागतील आता. बॅगीच नाही भेटत पण जायला बॅगी शोधून घेऊ. मग काय पुढचं काय बोलू. चंद्रमौली परिक्रमाता मुगडी धरावे तारुण्य सिंधू
तर मित्रांनो आता आरती झालेली आहे आणि आता सर्व भक्तदर्शन घेत आहेत, बघू शकता. तर थोड्या थोड्या जेवणाची पण सोय आहे, ती पण चालू होईल. तर मित्रांनो जेवायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता लाईन पोरं राहिलेली आहेत. बघू शकता जेवून घेऊ पहिले. शेवटचं तुम्हाला कसं झोपलेत ते दाखवतो बघा. सगळ्यांनी स्वतःचा सामान बिस्तार आणलेले झोपायला लागले त्याला. हीच मजा आहे एकत्र झोपायची आणि तेच मजा फक्त पालखीलाच येते. तर मित्रांनो बघितलं असेल गाण्यावरती डान्स आणि डीजेवरती धिंगाणा हा झालाच. आणि आता एक आयडेक्स करतो, एक काय काय करतो काय सांगून पाहिलं नाही, कारण की धिंगाणा केला. आणि उद्या पण करण्यासाठी ती आता सज्ज होत आहेत, म्हणजे काय पायपी मालिश वगैरे करतात. म्हणजे उद्या परत पहाटे 5ला उठायचे. तर सगळ्यांनी अशी झोपायची तयारी केलेली आहे. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला.